तर मित्रांनो परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज चाललोय मी खाली म्हणजे संगमेश्वरला जायचं आहे. ते बघा तिकडे दोघं उभे आहेत. हे थांब रे, काय करतोय? तर मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली संगमेश्वरला. काय काय काम आहे रे? मला पहिले काम सांगा तुमचं दोघांचं. इथं अजय त्याची गाडी आहे. ते ईश्वर काय काम आहे रे आपलं? चाललो आहे रेग्युलेटर आणायला. रेग्युलेटर नाही, कॅपॅसिटर. तोच कॅपॅसिटर. हा फॅनचा कॅपॅसिटर आहे, तो बिघडला आहे. तो जरा आम्ही आता आणायला चाललो आहे. चला तर मग हे जाऊया ना. चला मित्रांनो, हो का, चला चला. अथर्व आहे आपला रायडर. आता परत एकदा ईश्वरच आहे आणि इकडे अथर्व आहे. चल चला चला तर मित्रांनो, मला पाठी नाहींचा ते बाबा ग्रुपचा अध्यक्ष. चला तर मित्रांनो, रायडर बघा. रायडर जरा डेंजर आहे. ईश्वर रायडर. खाली जायचं आहे. पाऊस येईल काय रे ना? हा येईल ना बस काय वच्ची. रस्ता खाली गेल्यावर भेटू. मित्रांनो आता आम्ही संगमेश्वरला पोहोचलो आणि आता आम्ही वडापाव खायला आलोय. बघा दोघं जण आहे तिथं. ते मास्क खाली कर. हॉटेल श्री समर्थ, ते वडापाव खायला आलोय. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय वरती. गाडी येतं आणि ईश्वर गेलाय तो म्हणजे क्वालिटी जय अंबे ना, जय अंबेमध्ये गेले. ते खाऊ पाणी घेतो. त्यानंतर आपण वरती जाऊ आणि वडापाव पार्सल घेते. वडापाव खाल्ले नाही ना रे, खायला कोण म्हणत नव्हतं. तर पार्सल घेतले, वरती जाऊन खाऊ. बघा संगमेश्वरला तिथे गेला आहे जय अंबेमध्ये. तर वरती गेलो आपण भेटू. आता आवाज नसेल येत, थोडा सहन करून घ्या. आसुर्ड्याच्या चढावत आहे. वरती जाऊ थोड्या 5-10 मिनटं जाते. वातावरण बघा. मित्रांनो आता प्लॅन बनला आमचा गावच्या मंदिरात जायचं आहे. आणि हा बघा इकडे रस्ता आहे. हा आमच्या बांदेवाडी आणि कुंभारखणीकडे जाणार रस्ता. आणि हा इकडं गुरवाडी, खाडेवाडी, आगरवाडी या साईडला खाली जाणारा रस्ता. आणि त्या साईडला गुरवाडीच्या पुढे जरा आमच्या गावचं मंदिर आहे. तिथे आता आम्ही चाललो आहे. जाऊया ना रे. चला तर मग गावच्या मंदिरात जाऊया. आणि वडापाव कधी खायचा? तिकडेच खावे. आणि वडापाव आणलेला आहे तो आता तिकडेच खाऊया. बघूया
चला तर चला रे पण तिथून वगैरे घेतला आता आम्ही काजू बघा कांद्याची बाग आहे इथं. संध्याकाळचं वातावरण आहे. आता मंदिराजवळ आलं आहे बघा ते वातावरण बघा काय भारी आहे आणि तिकडं आमचं मंदिर आहे तिकडं थोडा वारा आहे आवाज जरा हे होत असेल ब्रेक होत असेल मित्रांनो आता आपण आलोय मंदिराजवळ आपलं मंदिर आहे ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया भरपूर दिवसांनी लास्ट शिमग्याला आलेलो त्यानंतर तिथं आलो हे बघा गावच्या मंदिरात पुढे मित्रांनो आता आपण आलोय आपल्या मंदिराजवळ गावच्या आणि हा परिसर दिसतोय ना इथं आमचा शिमगा असतो आणि त्या ठिकाणी नमन वगैरे केलं जातं आणि इथं शिमग्यातली माणसं इथं बसतात आणि आमच्या गावचा जो माड असतो ना तो तुम्हाला दाखवतो आता पूर्ण हे झालंय ना शांतता आहे पूर्ण शांतता आहे तर कोणच नाही आणि ही आमची इथं गावची होळी पेटते इथं आणि इथं आमच्या डिंगणी गावचा माड उभा केला जातो आणि तिथं आमची पालखी बसते आणि आता आपण आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया नंतर मग आपण घरी जाऊया हे वडापाव वगैरे खायचं आहे आधी दर्शन घेऊया नंतर मग वडापाव वगैरे खाऊया चला तर मग मित्रांनो आमच्या टिंगणी गावचं ग्राम मंदिर आहे बघा दाखवलं तुम्हाला आतून हे बघा चला दर्शन घेऊया देवाचं चप्पल काढले आतमध्ये जाऊया पाय पडूया बघा आपल्या डिंगणी गावचे ग्रामदैवत श्री केदारेश्वर वाघजाई कालिका माता जाखमाता आणि महालक्ष्मी मंदिरात आलो जरा वाईब वेगळी असते आवाज जरा घुमतोय बघा शिमग्याचा ढोल आहे इथं आणि हे बघा मंदिरात आल्यावर जरा वातावरण पण वेगळं असते आणि वाईब पण वेगळीच असते दोघं दर्शन घेतलं नाही आणि बाहेर थांबलेत बघा मग ते पण मंदिरात नाही संध्याकाळची वेळ आहे ना जरा थांबूया नंतर मग आपण वडापाव वगैरे खाऊया आणि घरी जाऊया चला जरा गावच्या मंदिरात आल्यावर जरा बरं वाटतंय दर्शन वगैरे घेतलेले आता जाऊया मित्रांनो इथं वडापाव वगैरे खाऊया नंतर घरी जाऊया दाखरेश्वर वडापाव तिघांना 3 वडापाव आले गरम नाहीत आता गरम आहेत काय रे हे बघा तिघांना 3 वडापाव मस्त आहे की खाऊया हे कचरा वगैरे बाहेर टाका इथं टाकू नको
आणि तिकडं बाथरूम वगैरे मंदिराच्या इथला. तर शांत आहे ना रे वातावरण, त्याला बरं वाटते. त्या वडापाव वगैरे खातो. हे कसा आहे रे ईश्वर वडापाव? चांगलं आहे. हा वडापाव जरा भारी असते, एक नंबर. या तुम्ही पण खायला या. मी पण खातो. हे कचरा वगैरे पिशवीत भरूया आणि घेऊन जाऊया. चला तर मित्रांनो आता आलो वाडीजवळ. आताच पोचलो जस्ट. हे बघा हवा आणलेली नाही की खायला. हे मला द्या. हे बघ तर बघ मला दे खायला. हे काय रे खाते रे? शपथ मला येत नाही. भांडू नको हे. बघा ईश्वरने खावं बघा किती आणलं ना. पंधरा रे मला एवढा खातोयस? हो बघ तोडत नाही जात तरी कोंबतोय. काय रे? बस इथं जरा वेळ घरी आंघोळ वगैरे करूया. आणि एक दुसरा व्लॉग येईल त्यामध्ये ना खेकडे वगैरेची पार्टी आहे. खेकडे वगैरेची पार्टी तुम्ही दुसऱ्या व्लॉगमध्ये बघू शकता. चला तर मित्रांनो घरी जाऊया आता थोडा वेळ. जरा बसूया थोडा वेळ. तर या व्ह्यूचा आनंद घेऊया. नंतर मग वरती जाऊया. सॉरी खालती जाऊया. तर मित्रांनो माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. आता हा व्लॉग एंड करून अजून एक व्लॉग चालू करणार आहे. तो पुढचा व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. तर बाय.